नमस्कार मित्रांनो, कॅनवा कोर्सच्या भाग 8 मध्ये मी हर्षल मराठे तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं तर वेडिंग टेम्पलेट्स, वेडिंग व्हिडिओज, इन्व्हिटेशन व्हिडिओज कसे बनवले जातात ते आपण बघितलं होतं. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आज आपण काय करणार आहे तर कॅनवा मध्ये प्रेझेंटेशन पीपीटीज कसे बनवले जातात ते आपण बघणार आहे. चला तर मग जाऊया आपल्या लॅपटॉप स्क्रीनला. हे बघा, आपण आलो आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर. इथं आपला कॅनवा ओपन आहे. आता आपल्याला काय करायचंय तर आपल्याला प्रेझेंटेशन बनवायचे. वेगवेगळ्या टाईपचे प्रेझेंटेशन असतात. एज्युकेशनल प्रेझेंटेशन असतील, आपल्याला काही रिपोर्ट्स वगैरे बनवले असेल त्याचं प्रेझेंटेशन असेल, आपल्याला काहीतरी सिनारिओ एक्सप्लेन करायचं असेल त्याचं आपण प्रेझेंटेशन बनवू शकतो. असे वेगवेगळे प्रेझेंटेशन आपण बनवत असतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, प्रेझेंटेशन बनवण्यासाठी आपण सगळ्यात आधी जाणार तर मोरवर. मोरमध्ये गेल्यानंतर इथं ऑप्शन आहे आपल्याला प्रेझेंटेशन, इथंच आहे वरती. आणि जर इथं नसेल मिळत तर आपण इथं सर्च करू शकतो प्रेझेंटेशन. हे बघा, प्रेझेंटेशन, प्रेझेंटेशन 4x3, प्रेझेंटेशन मोबाईल, असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. आपण प्रेझेंटेशन घेतलं रेग्युलर. आता इथं प्रेझेंटेशन आपलं. आतापर्यंत आपण कसं करतो, प्रेझेंटेशन आपण बेसिक पासून बनवत असतो. की भाऊ आपल्याला समजा एखादा कॉम्प्युटर आहे, कॉम्प्युटर बद्दल इन्फॉर्मेशन द्यायची की कॉम्प्युटर काय आहे, कॉम्प्युटरचा वापर कशासाठी केला जातो, असं सगळं आपल्याला लिहायचं असेल तर आपण काय करतो, प्रत्येक स्लाइडला त्याच्याबद्दल माहिती लिहित असतो. पण आता कॅनवा आल्यापासून आपण काय करू शकतो, आपलं काम एकदम सोपं झालंय. पहिले तर सर्च मध्ये जाणार. इथं आपल्याला ज्या टॉपिक बद्दल कंटेंट हवा असेल तो टॉपिक आपण डायरेक्टली सर्च करू शकतो. जसं की समजा आपल्याला बनवायचंय डिजिटल मार्केटिंग असेल किंवा कम्प्युटर असेल, कशावर तरी प्रेझेंटेशन आपल्याला बनवायचे. समजा आपण इथं घेतलं कम्प्युटर, कम्प्युटरवर आपल्याला प्रेझेंटेशन बनवायचं, एंटर केलं. आता बघा इथं रेडीमेड स्लाइड्स येतील आपल्याला काहीतरी. हे बघा, वेब डिझाईन सर्व्हिसेस, बिल्डिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, असे वेगवेगळे आपल्याकडे इमेजेस येत आहेत. आपल्याला काय हवंय, रेडी टू यूज टेम्पलेट हवंय. कम्प्युटर प्रेझेंटेशन, स्पेलिंग रॉंग झालं आपलं. कम्प्युटर, हे बघा आले. हे बघा, कम्प्युटर पार्ट्स, कम्प्युटर प्रेझेंटेशन, कम्प्युटर, असे वेगवेगळे रेडीमेड स्लाइड्स आपल्याला मिळाल्या. याचा आधी आपण काय करत होतो, बेसिक पासून पूर्ण बनवायचं. आता आपल्याला इथं रेडीमेड येत आहेत. आपण आज इथंही ब्लँक वर बनवू शकतो जर आपल्याला वाटलं की समजा आपल्याला इथं काहीतरी लिहायचं. बघा, एक सिंपल मी तुम्हाला सॅम्पल करून दाखवतो. समजा आपल्याला इथं एक कम्प्युटरचा फोटो हवाय, इथं हवाय आपल्याला व्हॉट इज कम्प्युटर आणि कम्प्युटरचा रिलेटेड काहीतरी 2-4 ओळी आपल्याला हवाय. तर आपण काय करू शकतो, एलिमेंट्स मध्ये जाणार. इथं आपण सर्च केलं कम्प्युटर, आयकॉन, स्क्रीन आयकॉन घेतलं समजा. हे बघा, हे आलं. समजा आपण हा घेतला कम्प्युटर, आलं आपण इथं सेट केलं, इथं ठेवलं. मी इथं आपल्याला वरती टायटल टाकायचं काहीतरी, व्हॉट इज कम्प्युटर असं आपण लिहिलं, क्वेश्चन मार्क. हे थोडं वाटलं पाहिजे, टायटल आहे त्याला बोल्ड करून दिलं, साईज थोडी त्याची इन्क्रीज करून दिले. आणि आपल्याला वाटलं की स्लाइडचे शिरण होणार तसं आपल्याला हे पॉपअप झालं पाहिजे, काहीतरी अॅनिमेशन आहे सर आपल्याला झालं पाहिजे. इथं ॲनिमेट बटन आहे, ॲनिमेटवर क्लिक करायचं. बघा इथं सगळे ऑप्शन आहे. टाईपरायटर आला असं आलं पाहिजे, असं आलं पाहिजे. असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत जे आपल्याला हवं असेल. समजा मला फक्त जस्ट राईज झालं पाहिजे या पद्धतीने, त्याच्या स्पीड काय असला पाहिजे ते आपण इथं सेट करू शकतो. इतकं झाल्यानंतर मला इथं मेसेज द्यायचा आहे की कम्प्युटर काय. तिथं आपण लिहिलं कम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक machine which can perform logical and arithmetic operations वगैरे वगैरे आपण लिहून घेतलं. सर एक्झाम्पल साठी आपण एवढं कंटेंट समजा लिहिलंय. त्याला मॅनेज केलं, त्याला उचलून आपण इकडे ठेवलं. असं जेवढ्या वेळी आपल्याला लिहायचं तेवढं याच्यावर आपल्याला अॅनिमेशन लावायचं. इथं गेलो आपण, समजा मला टाईपरायटर अॅनिमेशन इथं हवंय या पद्धतीत. ओके, ही जी स्लाइड आहे हिला मला कलरिंग वगैरे करायची असेल तर मी काय करू शकतो, इथून डायरेक्टली कलर्स घेऊ शकतो. किंवा मला वाटलं कलर नकोय, मला सिंपल कलर नकोय, मला काहीतरी कम्प्युटरच्या टाईप मधले एखादी इमेज हवी तर आपण ते सर्च करू शकतो. समजा मला नेटवर्क टाईपची इमेज हवी, नेटवर्क. हे बघा, असे वेगवेगळे बॅकग्राऊंड. समजा मी हे घेतली,
याला आपण काय केलं त्या पद्धतीने आपण मॅनेज करू. हिला सगळ्यात खाली आपल्याला टाकायचं आहे. मग पोझिशन मध्ये आपण जाणार, लेयर्स आणि बॅक साईड या पद्धतीने. ओके, तिला थोडीशी ट्रान्सपरन्सी आपल्याला वाटलं की कमी ठेवायचं, तिथे जास्त इफेक्ट नको दिसायला, नॉमिनल वाटलं पाहिजे या पद्धतीने. म्हणजे आपण बेसिक पासून जर बनवायचे असेल तर बनवू शकतो, पण आपल्याकडे एक ऑप्शन आहे आता की आपण डायरेक्टली रेडीमेड आपल्याला मिळत आहेत टेम्पलेट, तिथं आपण एडिट करून आपलं जे काम आहे तिथं होत आहे ते थोडक्यात होतंय, लवकर होतंय. मग आपण काय करणार, टेम्पलेट्स मध्ये जायचं. इथं बघा आपण ऑलरेडी कम्प्युटर सर्च केलं, कुठलं वाला घेतलं, समजा आपलं हे वाला आहे की थोडं दिसतंय, याला क्लिक केलं. हे बघा इथे एवढे साईज आहेत, आपल्याला पूर्ण हवेत का, हो पूर्ण हवेत. अप्लाय टू ऑल पेजेस केलं, हे बघा हे आलं. इथं आल्यानंतर सगळ्यात अगोदर इथं आपल्याला आपलं नाव टाकायचं असेल ते आपण टाकू शकतो. नाव नको असेल तर आपण इथून त्याला डिलीट करून टाकू. जो कंटेंट आपल्याला नको आहे तो आपण इथून डिलीट करून टाकू किंवा त्याला एडिट करून. बघा कम्प्युटर्स, द इंजिन्स ऑफ द डिजिटल एज, हे बघा प्रेझेंटेड बाय, तुमचं जे काय नाव असेल ते तुम्ही इथं टाकू शकता. कधी प्रेझेंट करताय ती डेट तुम्ही इथं देऊ शकता. जसं आपल्याला हवं असेल त्या पद्धतीने आपण इथं मेन्शन करू शकतो. आजची डेट काय आपली 19/4/2026 या पद्धतीने. हा झाला. मग तुम्हाला वाटलं याच्यातला काहीतरी चेंजेस करायचे आहे तर आपण इथून चेंजेस करू शकतो, आपल्यावर आहे. समजा आपल्याला कलर हा नकोय, दुसरा कलर हवाय, समजा हा कलर हवाय किंवा हा कलर हवा, जसं आपल्याला हवं असेल तसं आपल्याला चेंजेस करता येणार. ओके, मग आपण गेलो दुसरी स्लाइडला, स्लाइड नंबर 2. हे बघा व्हॉट इज कम्प्युटर. मग इथं आपल्याला जे काही इन्फॉर्मेशन असेल आपल्याकडे ती आपण इथे एंटर करू शकतो. इनपुट आउटपुट असे सगळं रेडीमेड आपल्याला मिळणार आहे. जसं आपल्याला एडिट करायचे असेल तर एडिट करू शकतो, डिलीट करायचं असेल तर डिलीट करू शकतो. म्हणजे जे काही काम आपल्याला करायला पूर्वी तास लागत होते ते आपण आता कमीत कमीत वेळेमध्ये कॅनव्हाचा वापर करून आपल्याला करता येणार. समजा हे पूर्ण झालं. आतापर्यंत आपण काय केलं, मी सांगितलं की असं बनवू शकतो, हे करू शकतो, ते करू शकतो, पण मी हेच नाही सांगितलं की डाउनलोड कसं करायचं. तर बघा इथे एक शेअर बटन असतं, या शेअर बटनावर क्लिक करायचं. इथं बघा डाउनलोडचं ऑप्शन आहे. ह्या डाउनलोड बटनावर जर आपण क्लिक केलं तर बघा इथं ऑप्शन आहे आपल्याला कोणत्या टाईपमध्ये हवी. पीडीएफ हवी आहे बघा, पीपीटीएस, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट व डॉक्युमेंट, पीपीटीएक्स फॉर्मॅट मध्ये हवी, किंवा आपल्याला वाटलं आपल्याला ऍज अ जेपीजी हवंय, जीआयएफ टाईप मध्ये हवी आहे, किंवा मग MP4 मध्ये हवी आहे. जसं आपल्याला हवं असेल तो फॉर्मॅट आपण इथे सिलेक्ट करू शकतो. ओके, जो आपल्याला हवा असेल तो सिलेक्ट करायचा आणि इथं डाउनलोडला क्लिक करायचं. डाउनलोड होतंय आपली फाईल. हे बघा पॉवर पॉईंटच फॉर्मॅट मध्ये डाउनलोड झाली. आता तुम्ही इथं जरी बनवली असेल, आता समोरचा व्यक्ती जो ओपन करेल ते आपण पॉवर पॉईंट मध्ये ओपन करू शकतो. हे बघा आपली फाईल पॉवर पॉईंट मध्ये ओपन झाली. आपण जर इथं एडिट इनेबलिंग केलं, इनेबल एडिटिंग, झाले प्रॉपर ओपन. मग तुम्हाला वाटलं तुम्हाला बाकी काम इथं करायचं, तुम्ही इथं पण करू शकता. इथं पण आपल्याला चेंजेस करता येतील जे हवं असेल. हे बघा या पद्धतीने नको असेल आपण कमी करू शकतो. कॅनव्हाचा वापर करून या पद्धतीने आपण आपल्याला हव्या तशा प्रेझेंटेशन फाईल्स आपल्याला बनवता येत असतात. या प्रकारे आपण कॅनव्हा मध्ये प्रेझेंटेशन बनवू शकतो. जर तुम्हाला या टॉपिकवर काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा. जर तुम्हाला वाटत असेल की हा टॉपिक आधी कव्हर करावा तर तो टॉपिकचा तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा, आपण आधी त्या टॉपिकवर व्हिडिओज बनवू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जर व्हिडिओमधून तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.